टीम प्लॅनिंग त्या ठिकाणी आपण पाहतात फ्रेंड्स सरावलीची, त्याचबरोबर बेटेगाव संघाची देखील स्ट्रॅटेजी आपल्याला पाहायला मिळते. बघा क्रिकेट हेच आपल्याला शिकवतं की टीम प्लॅनिंग स्ट्रॅटेजी करून खेळणं ह्यालाच क्रिकेट म्हणतात. आणि तेच यावेळेला मात्र सांघिक जबाबदारी जी असते ती प्रत्येक खेळाडूने जपायलाच हवी. आज आपण पाहतायत क्रिकेट खूप व्यापकता पाहायला मिळते. क्रिकेटची गल्लीबोळातून मात्र सुरू झालेलं आहे क्रिकेट, गावागावात खेड्याखेड्यात सुरू झालेलं हे क्रिकेट आज आपण पाहतोय एका उच्च स्तरावरती जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आज क्रिकेट व्यावसायिकतेकडे गेलेला आहे. अनेक मोठमोठ्या स्पर्धा आपण पाहतात. ISPL आपण कालच्या दिवसामध्ये संपन्न होताना पाहिली आणि माझी मुंबई या संघानं सीझन 2चा ते कप उचललं गेलं. त्यानंतर 19 तारखेपासून आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये गेले 21 वर्ष त्या स्पर्धेचा बोलबाला आपण पाहतोय. रतनबुवा ट्रॉफी ही 19 फेब्रुवारीपासून चालू होणार आहे. त्यानंतर सगळ्यांना वाट पाहावी लागते ती म्हणजे सुप्रीमो ट्रॉफी देखील एप्रिल महिन्यामध्ये 9 ते 13 असं शेड्यूल सुप्रीमोचं असणार आहे. आणि आजचा दिवस आपल्या पालघरकरांसाठी, पालघर जिल्हावासियांसाठी खूप महत्त्वाचं आहे. ते म्हणजे निलेश स्मृती चषक 2025चं हे अंतिम दिवस. या अंतिम दिवसामध्ये कुठला संघ या कपवरती, या चषकावरती नाव कोरेल हे आता पाहणं गरजेचं आहे. त्याकरता आता ही झुंज ही आपल्याला पाहायला मिळेल. पंच उपस्थित आहेत. पंचांना देखील आता विनंती असेल की आपण मैदानाच्या दिशेने दाखल व्हायचं आहे. आजच्या दिवसातील पहिल्या लढतीला आता आपण सुरुवात करणार आहोत. 6 षटकांची लढत असणार आहे. त्यामधील पहिलं षटक जे आहे ते मॅन्डेटरी पॉवर प्लेचं असेल आणि 5वं षटक जे आहे ते बॅटिंग पॉवर प्लेचं असेल. याची दखल दोन्ही संघांनी घ्यायची आहे. आणि सामना जसा सुरू होईल त्यापूर्वी तुमचे 12th मन देखील आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचे. तसेच प्रमुख मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. श्रीधर राऊत यांना मी विनंती करेन, उपाध्यक्ष कुणबी समाजाचे, त्यांना मी विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. आज मात्र प्रमुख अतिथींची रेलचेल या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊ द्यात. फ्रेंड्स सरावली संघाचा 12वा खेळाडू आणि बेटेगाव संघाचा 12वा खेळाडू. आजच्या दिवसातील पहिली लढत, पहिली क्वार्टर फायनलची मॅच, सुपर 8ची पहिली लढत आपण पाहत आहेत. पंच देखील आपण पाहू शकाल तर मैदानाच्या दिशेने दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. टॉस झालेला आहे, टॉस जिंकला तो आपण पाहताय. तर फ्रेंड्स सरावली या संघानं त्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं, फलंदाजी करता आमंत्रित केलं बेटेगाव या संघाला.
धन्यवाद. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे फ्रेंड्स क्रिकेट क्लब सरावली आयोजित निलेश स्मृती चषक. अतिशय सुंदर अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एक चांगला फॉर्मॅट मागील दिवसांमध्ये आपण पाहिलेला आहे 8-8 दिवसांचा आणि आजच्या या अंतिम दिवसामध्ये सामने जास्त असल्या कारणानं आपण 6-6 ओव्हरच्या या लढती या पाहणार आहोत. अतिशय सुंदर असं सरावलीचं मैदान आणि सरावलीच्या या भव्य मैदानावरती रंगणार आहे आजचं सुपर 8चं बॅटल. पहिली लढत आपण पाहतोय फ्रेंड्स सरावली विरुद्ध बेटेगाव. 2 सलामीचे फलंदाज बेटेगावकडनं दाखल झालेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय सागर. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहे सनेश. सलामीची जोडी दाखल झाली आहे. षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती अक्षय घरत. षटकातील पहिला बॉल अक्षय घेऊन तयार. इथे पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर बॅटची मोठी एज अँड टेकन. गोल्डन डकचा शिकार झाला फलंदाज सागर. सागर गॉन बॅक टू द डगआउट. त्या मैदानावरती बाद झालेला फलंदाज 38 क्रॉस करणार नाहीये. त्या अगोदर तुम्हाला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा आहे. पहिला धक्का इथे लागला गेलाय पहिल्याच बॉलवरती. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं विकेट जाताना पाहायला मिळाली. काय जबरदस्त बॉल अक्षय घरतने टाकला. जो एक्सपिरियन्स अक्षयकडे आहे तो एक्सपिरियन्स त्याने इथे मात्र वापरला. पहिल्याच बॉलवरती टप्पा पडला. थोडासा कट तिथे होताना पाहायला मिळाला. बॅटची एज लागली आणि विकेट किपरने अगदी चांगल्या प्रकारे साध्य केलं. चिन्मय ॲज अन कीपर म्हणून आपण त्यांना पाहतात. सुंदर कॅच तिथे टिपला गेलाय. नवीन फलंदाज नव्यानं दाखल झालेला आहे क्रीजवरती गौरव घरत. एक आक्रमक फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे परंतु आक्रमकता आता सिद्ध करावी लागेल कारण की पहिल्याच बॉलवरती धक्का लागलाय. इथून मात्र आपण पाहतात षटकातील दुसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती अक्षय घरत. अक्षय टू गौरव. ओहो पुन्हा एकदा चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर थोडासा स्किट होताना हा चेंडू पाहायला मिळाला. या चेंडूवरती मात्र वेग होता जास्त कारण की पहिल्या बॉलवरती विकेट गेली. त्यानंतर अक्षयचा आत्मविश्वास जर आपण पाहिलं तर द्विगुणित होताना आपल्याला दिसतोय. दोन्ही चेंडू जर आपण पाहिलं तर अगदी लयबद्ध पद्धतीने हाताळले गेलेत. षटकातील तिसरा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा तयार. गोलंदाजी मार्क वरती अक्षय. अगदी चांगला बॉल होता. चेंडूला खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. आतेशला आपण पाहतायत आणि 1 रन पाहायला मिळाली. अतिशय सुंदर अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. खूप आठवणी आहेत मागील 4 दिवसाच्या आणि आजचा हा 5वा दिवस आपण पाहतोय आणि 5व्या दिवसातील ही पहिली लढत या 2 मोठ्या संघांमधून आपल्याला पाहायला मिळते. पहिली धाव इथे पाहायला मिळाली. धाव संख्या फलकावरती झाली 1 गडी बाद 1. पुन्हा एकदा चांगला बॉल. अगदी चांगला बॉल. वाईटचे संकेत पंचांकडून आलेले आहेत आणि या वाईटच्या मदतीने आपण पाहताय तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 2 धावा. 2 रन्स ऑन द बोर्ड. एक्स्ट्रा रन तिथे ऍड ऑन होते धाव फलकावरती. आता 2 फलंदाजांच्या माध्यमातून चर्चा झाली आणि ती चर्चा करून तुम्हाला आता खेळणं गरजेचं आहे कारण की पहिला धक्का दिला गेलाय. षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती अक्षय. इथे मात्र अगदी चांगला फटका खेळलेला आहे. दीपेश तिथे फ्रेम मध्ये येतोय. कुठलीही चूक दीपेशने केली नाही. अगदी चांगला असा झेल टिपलाय. सनेश गॉन बॅक टू द डगआउट. सेकंड वॉर्निंग बेटेगाव टीम जास्त वेळ घेऊ नका. टाइम आउटच्या नियमानं तुम्हाला बाद दिला जाईल. या नियमाकडे देखील लक्ष देणं खूप गरजेचं आहे.
फलंदाज बाद झालाय, चर्चा करायची नाही आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने त्वरित पाठवायचा आहे. इथे आपण पाहिलं तर हे षटक सरावली या संघाकरता खूप चांगलं ठरलंय, कारण की अक्षयने काय जबरदस्त योग्य गोलंदाजी केली. या षटकामध्ये आपण पाहिलं तर 2 धावा अक्षयने मोजलेल्या आहेत, 2 विकेट त्यानं प्राप्त केलेल्या आहेत. काय जबरदस्त गोलंदाजी अक्षयची पाहायला मिळाली आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये नवीन फलंदाज जर आपण पाहिलेत मैदानाच्या दिशेने आता दाखल होत आहेत. रुपेश घरत 40+ चा एक्सपिरियन्स त्यांच्याकडे आहे. इथून आता मात्र कशा प्रकारे खेळले जाईल बेटेगाव या संघाकडनं, कारण की 2 विकेट्स गेलेले आहेत. या षटकातील पुढील बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पॉवर प्लेच्या या पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर कुठेतरी बॅकफूटवरती साई सिदोबा बेटेगाव हा संघ जाताना दिसतोय. त्याचं कारण जर आपण पाहिलं तर योग्य टप्प्यावरती झालेली ही सुंदर गोलंदाजी. षटकातील 5वा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती अक्षय घरत. पुन्हा एकदा चांगला बॉल, यावेळेला मात्र ड्राईव्ह पाहायला मिळाला. अंकेश तिथे आहेत, मिड ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण झालं. 1 रन तिथे पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या साह्याने आपण पाहताय तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 3 धावा, 3 रन्स ऑन द बोर्ड. अतिशय सुंदर असं हे ऐतिहासिक मैदान आहे आणि या मैदानावरती अनेक रेकॉर्ड्स या स्पर्धेच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळालेत. हायेस्ट रन चेस देखील होताना पाहायला मिळाले, लोवेस्ट टोटल देखील आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाजांची कामगिरी चांगली होताना पाहायला मिळाली, त्याचबरोबर फलंदाज देखील बहरताना दिसलेत. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला बॉल, या डॉट बॉलने आपण पाहतोय तर झालेली आहे षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय तर साई सिदोबा बेटेगाव या संघाची झाली आहे 2 गडी बाद 3. आजच्या ह्या स्पर्धेच्या 5व्या आणि अंतिम दिवशी फ्रेंड्सच्या माध्यमातून अनेक मित्रमंडळी इथे जोडली जात आहे आणि आज सकाळी सुद्धा अनेक मित्रांची उपस्थिती ह्या मैदानावर लागलेली आहे. आपणच पाहिलं असेल की पूर्वी सरावली गावामध्ये शार्दूल संघ होता, आझाद क्रिकेट क्लब होतं आणि ह्या दोन्ही क्रिकेट क्लबच्या माध्यमातून जे सलामीवीर म्हणून कामगिरी बजावायचे असे संजीव भास्कर घरत आज इथे मैदानामध्ये उपस्थित झालेले आहेत. मी सुबोध घरत यांना विनंती करेल की त्यांनी आजच्या ह्या टुर्नामेंटच्या निमित्तानं आलेला हा आपला सरावली संघाचा सलामवीर संजीव भास्कर घरत यांचं सन्मान चिन्ह देऊन त्यांचा शाही सन्मान करावा, कारण त्यांनी आपल्या गावाला अनेक वर्ष क्रिकेट मतचं पर्व जे आहे त्या पर्वाच्या माध्यमातून सलामीर म्हणून त्यांनी कामगिरी बजावलेली होती. असे संजीव भास्कर घरत पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर पाहिल्यानंतर आम्हाला आनंद होतोय. धन्यवाद. त्याचबरोबर आपल्याच सरावली गावातील फ्रेंड्स क्रिकेट संघाकडून अनेक वेळा खेळलेले धनंजय शिवराम घरत इथे उपस्थित आहेत. अतिशय चांगले गोलंदाज ते होते आणि त्या काळात त्यांची फलंदाजीसुद्धा वाखाणण्यासारखी होती. आजच्या टुर्नामेंटच्या निमित्ताने ते आपल्याला जोडले गेलेले आहेत. मी प्रजित घरत यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या धनंजय उर्फ बंड्या ह्याचं इथे सन्मान चिन्ह देऊन शाही सन्मान करावा, कारण ह्या क्रिकेट पर्वाला आज हे दिवस जे दिसतात सरावलीमध्ये, हे सरावलीमध्ये दिवस क्रिकेटला आणण्यासाठी त्यांचा मोलाचा हातभार होता. धन्यवाद. नक्कीच जुने जाणते खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत, उपस्थित झाले आहेत. संजीव घरत खूप चांगलं क्रिकेट त्यांनी खेळलंय. इनफॅक्ट सरावलीमध्ये जर आपण पाहिलं क्रिकेटची परंपरा ही गेली कित्येक वर्ष आपण पाहतोय आणि ती परंपरा ही तरुण पिढी पुढे घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या पॉवर प्लेचा खेळ आपण पाहिला आहे, त्यानंतर धावसंख्या आपण पाहिली तर बॅकफूटवरती सध्या तरी साई सिदोबा बेटेगाव हा संघ दिसतोय. धावसंख्या आपण पाहिली तर झालेली आहे 2 गडी बाद 3. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरता सज्ज झालाय अंकेश घरत. पहिलाच बॉल अगदी चांगला होता, योग्य प्रतीने हाताळला गेलेला हा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू गेलाय. कुठल्याही प्रकारची धाव स्वीकारली गेली नाही, बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. खेळपट्टी जर आपण पाहिली तर अतिशय सुंदर अशी ही खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसामध्ये 2 पॉवर प्ले आहेत, पहिला मॅन्डेटरी पॉवर प्ले आणि 5वा ओव्हर 5वे षटक जे असणार आहे ते बॅटिंग पॉवर प्लेचं असणार आहे. पाहूया षटकातील पुढचा बॉल. पुन्हा एकदा त्याच प्रकारे टाकलेला चेंडू, हळवारपणे चेंडूला खेळलेला आहे. अक्षयची फेकी मात्र स्वेर पद्धतीने पाहायला मिळाली. ओव्हर थ्रो आणि त्याचं बेनिफिट फलंदाजांना जरूर मिळालंय. या ठिकाणी मात्र दोन्ही फलंदाजांनी अगदी चांगल्या प्रकारे धावा या जमवल्या गेलेल्या आहेत. धावसंख्या आपण पाहिलं तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 5 धावा, 5 रन्स ऑन द बोर्ड.
दोन चेंडू आपण पाहिले अंकेशचे अगदी चांगल्या प्रकारे हाताळले गेलेले आहेत. दोन्ही चेंडू योग्य टप्प्यावरती हाताळले. षटकातील तिसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज होतोय तयार. गोलंदाजी मार्कवरती अंकेश. एक बेस्ट ऑलराऊंडर कसा असावा त्याचं उत्तम उदाहरण मात्र अंकेशने या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर दिलंय. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर खाली राहणारा हा चेंडू पाहायला मिळतोय. टाळ्यांचा कडकडाट जरूर पाहायला मिळतोय, कारण की आपल्या गावाला समर्थन करणं आणि या गावाचे समर्थक हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कारण की एक गाव एक फॉर्मॅट म्हटला फक्त खेळणारे 11 खेळाडू नाही तर त्यांच्या मागे संपूर्ण गावाची ताकद ही आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात. त्यांचे पाठीराखे हे सातत्याने आपल्याला पाहायला मिळालेत. दोन्ही संघाचे पाठीराखे इथे मात्र उपस्थित झाले. त्यांचं देखील करूया आपण हार्दिक स्वागत. षटकातील चौथा बॉल अंकेश घेऊन तयार ओव्हर द विकेटने. पुन्हा एकदा वाईड यॉर्कर. वॉट अ बॉल. इथं मात्र रुपेश गरज जणू काही प्री माइंडेड स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत, परंतु अंकेशने ते हेरले आणि योग्य टप्प्यावरती सुंदर गोलंदाजी ही अंकेशची पाहायला मिळाली आहे. आतापर्यंत अंकेशने या षटकामध्ये आपण पाहिलं तर चेंडू हाताळलेले आहेत. 4 धावा दिलेल्या आहेत. 2 अगदी योग्य टप्प्यावरती सुंदर गोलंदाजी ही अंकेशची पाहायला मिळाली आतापर्यंत. टॉस जिंकलेला आहे. टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं तर का स्वीकारलं तर आमच्याकडे चांगले गोलंदाज आहेत आणि ते चांगले गोलंदाज चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. बांधून ठेवलंय साई सिदोबा बेटेगावच्या फलंदाजांना. षटकातील 5वा बॉल घेऊन अंकेश तयार. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. इथे मात्र खूप टप्प्याचा बॉल. पुन्हा एकदा हलकीशी उसळी त्या चेंडूला पाहायला मिळाली. पांड्या ऑफ सरावली जरूर पाहायला मिळतो. एक अष्टपैलू खेळाडू मागील वर्षामध्ये पूर्णतः इंजुरीमध्ये होता, परंतु त्यानंतर बाउन्स बॅक कसा करावा ते मात्र अंकेशने दाखवलंय. संघाला जेव्हा जेव्हा गरज आहे तेव्हा तेव्हा मात्र अंकेशने ती कामगिरी देखील करून दाखवली आहे. पाहूया षटकातील शेवटचा बॉल. काय ब्रिलियंट गोलंदाजी अंकेशने आतापर्यंत केले. 5 चेंडू हाताळले. 2 धावा जरूर दिल्यात. 4 चेंडू निर्धाव. षटकातील पुढचा बॉल अगदी चांगला बॉल होता. स्ट्रेट टू द बॉलर खेळलेला आहे. इथे मात्र यशस्वी षटक अंकेशचं पाहायला मिळालं. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 2 गडी बाद 5. के 5 जो आदमी खड़ा है प्लीज आप एक काय जबरदस्त बॉल इथे पाहायला मिळालेला आहे. दीपेशचा क्लास गोलंदाजी पाहायला मिळाली. फ्रेंड सरावली या संघाकडनं. पहिल्या षटकामध्ये अक्षयने आपण पाहिलं होतं काय जबरदस्त गोलंदाजी केली. 3 रन त्यानं दिले होते. 2 विकेट प्राप्त केले. त्यानंतर अंकेशच्या हातामध्ये चेंडू दिला आणि अंकेशच्या ओव्हरमध्ये देखील आपण पाहिलं 2 रन पाहायला मिळाले. त्यानंतर दीपेश षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता तयार झाले आणि त्याने देखील पहिल्या बॉलवरती विकेट मिळवली. काय जबरदस्त गोलंदाजी दीपेशची. पहिल्याच बॉलवरती नवीन फलंदाज नव्यानं दाखल झालाय. शुभम नव्यानं दाखल झालाय.
पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं विकेट मेडन ओव्हर ज्यानं टाकली, जबरदस्त खेळ त्यानं दाखवला. आता मात्र जबाबदारी वाढलेली आहे. इतिहासामध्ये तुम्ही भरपूर काय केलंय, परंतु वर्तमानामध्ये तुम्हाला खेळावं लागेल, संघाकरिता चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. पाहूया षटकातील दुसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा दीपेश होतोय तयार. अगदी सरावलीच्या क्षेत्ररक्षकांची बॉडी लँग्वेज आपण आता पाहिली तर अगदी पॉझिटिव्ह पद्धतीने पाहायला मिळते, परंतु पॉझिटिव्ह अप्रोच बेटेगावच्या विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू दिसतोय. बघा गुडलेनचा टप्पा हा खूप महत्वाचा असतो गोलंदाजाच्या दृष्टिकोनातून आणि तोच गुडलेनचा टप्पा दीपेशच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. 2 चेंडू निर्धाव स्वरूपामध्ये पाहायला मिळाले, त्यातील पहिल्या बॉलवरती विकेट देखील मिळवली आहे. षटकातील तिसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर दीपेश. इथे मात्र फटका चांगला खेळलेला आहे, क्षेत्ररक्षक तिथे दिव्यांशू आहे आणि यस इट इज टेकन. इथे लागतोय अजून एक धक्का बेटेगाव संघाला. शुभम गॉन बॅक टू द डगआउट. मित्रांनो इथे आपण पाहिलं तर काय सुंदर गोलंदाजी या ओव्हरमध्ये प्रत्येक इंटरव्हल नंतर विकेट्स आपल्याला पाहायला मिळाल्यात. दीपेशच्या या षटकामध्ये आपण पाहिलं पहिल्या बॉलवरती विकेट मिळवली, त्यानंतर डॉट चेंडू टाकला, त्यानंतर पुन्हा एकदा मारण्यास भाग पाडलं ते म्हणजे शुभमला. फटका खेळला जरूर परंतु तो फटका फसला आणि अगदी चांगला झेल दिव्यांशूने इथे टिपला गेलाय. या षटकामध्ये आपण पाहिलं, या इनिंग मध्ये आपण आतापर्यंत पाहिलं तर चांगली गोलंदाजी एकंदरीतपणे फ्रेंड्स कडनं पाहायला मिळते. 1989 पासून स्थापित झालेला हा संघ आपण पाहतोय तर जबरदस्त क्रिकेट आतापर्यंत असता काय आपण या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. षटकातील पुढील बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवरती दीपेश. इथे मात्र सॉफ्ट हँडने हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. चेंडूला विशाल नव्याने दाखल झालेत. बॅकवर्ड पॉइंटच्या रिझन मध्ये चेंडू जातोय. 2 धावा मात्र अगदी चांगल्या पद्धतीने पळून काढल्याचं गेलेल्या आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने आपण पाहतोय 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 7 धावा, 7 रन्स ऑन द बोर्ड. इथून मात्र धावांचा आलेख साई सिदोबा बेटेगाव या संघाला वाढवावा लागेल कारण की सध्या पूर्णतः बॅकफूट वरती पाहायला मिळतोय. तिसरं षटक चालू आहे आणि अवघ्या धावा झाल्यात धाव फलकावरती 7. षटकातील 5वा चेंडू फुलटॉस बॉल होता, ऑन ड्राईव्ह पाहायला मिळतो. तिथे क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. हास्य तिथे आहेत क्लास. बघा गोलंदाजी जितकी दर्जेदार होते क्षेत्ररक्षण देखील तितक्याच चांगल्या प्रतीचं पाहायला मिळतंय. यजमान संघ खेळताना दिसतोय आपल्या घरच्या मैदानावरती आणि या मैदानातील सर्व बारकावे त्यांना माहीत आहेत, ठाऊक आहेत आणि त्याच्याचमुळे आपण पाहताय हे चांगलं क्रिकेट सध्या फ्रेंड्स कडनं तरी पाहायला मिळत आहे. षटकातील पुढचा बॉल धीम्या गतीचा चेंडू हलक्या हाताने चेंडूला खेळून काढले. 1 रन तिथे पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या मदतीने साई सिदोबा बेटेगाव या संघाची धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 9 धावा, 9 रन्स ऑन द बोर्ड. षटकाची इथे झाली समाप्ती. 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या झालेली आहे फलकावरती 9. यानंतरची लढत आपण सुपर 8 मधली दुसरी लढत पाहणार आहोत. एका बाजूला वडलेदेव पोफरण आणि विपुल सीसी वाणगाव या 2 संघांमध्ये ती लढत आपल्याला पाहायला मिळेल. थँक्यू मंथन. यानंतर ह्या फ्रेंड्स क्रिकेट क्लबच्या भव्य अशा स्टेजवर ज्यांचं आगमन झालेलं आहे असं व्यक्तिमत्व ज्यांनी आपल्या तरुणपणामध्ये संपूर्ण गावामध्ये कला क्रीडा विषयी प्रेम निर्माण केलं होतं आणि जे पूर्ण दुकानाळीमध्ये भाऊजी या नावाने ओळखले जायचे. एवढेच नव्हे तर वेगवेगळ्या प्रकारचे मीडियाच्या माध्यमातून लोकांचं मनोरंजनही केलं होतं. जास्त वेळ ते क्रिकेटच्या मैदानावर राहिले नाहीत पण ते सुद्धा क्रिकेटचा सुद्धा त्यांनी आनंद घेतला आणि राजकारणामध्ये त्यांनी सरावली ग्रामपंचायत सरपंचपद सुद्धा भूषवलेलं होते. असे श्रीधर मोरेश्वर राऊत इथे आपल्याला जोडले गेलेले आहेत. मी सुबोध घरत यांना विनंती करतो की त्यांनी मंथन क्रमांक पुढील 4थं षटक अंकेश घेऊन तयार. कोशांकित क्षेत्रामध्ये चेंडू गेलेला आहे. 1 रन तिथे पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावरती 10 धावा, 10 रन्स. बघा जे आमचे मित्र प्रेक्षक वर्ग इथे सामन्याचा आनंद घेण्याकरता येतात मुख्य गेट जो आहे तिथे मात्र कोणी गाडी पार्किंग करू नका
कारण की प्रमुख पाहुण्यांचं आगमन अगदी थोड्या वेळामध्ये होणार आहे, तेव्हा कोणी गाड्या तिथे पार्क करू नका. धन्यवाद. इथे मात्र अगदी चांगला फटका खेळलेला आहे. ऑन द अप चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक तिथे आहेत. या ठिकाणी मात्र हास्य पुढे येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी, विकेट किपर एंडला 2 धावा अगदी आराम के साथ पूर्ण केल्या. तिसराचा देखील प्रयत्न तिथे पाहायला मिळतोय आणि पाहता पाहता सिंगलला डबलला ट्रिपल मध्ये कन्वर्ट होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि या 3 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिलं तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर साई सिदोबा बेटेगाव या संघाची 13 धावा, 13 रन्स ऑन द बोर्ड. संघर्ष करताना दिसतोय बेटेगाव संघ सध्या तरी, परंतु संघर्षातनं मात्र यश हे प्राप्त होतं हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवायला हवं. कारण की तुमचा संघर्ष जितका मोठा, यश देखील तितकं मोठं. पाहूया षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा अंकेश तयार, गोलंदाजी मार्कवरती. तिसरा चेंडू राईट ओव्हर द विकेटने अंकेश टू रुपेश घरत. इथे मात्र अगदी चांगला फटका बॅकवर्ड पॉइंटच्या रिझनला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक चेस करतायत, परंतु घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 2 धावा इथे पाहायला मिळालेल्या आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिलं तर धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावरती 15 धावा, 15 रन्स ऑन द बोर्ड. आणि आजचा जर नियम आपण पाहिला तर पहिल्या दिवसापासून आम्ही अनाउन्समेंट करतोय की सेम टी शर्ट आणि ट्रॅक, सेम ड्रेस कोड हा प्रत्येक संघाचा असणं हे खूप बंधनकारक आहे. षटकातील पुढील बॉल, चौथा बॉल घेऊन गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवरती अंकेश. इथे मात्र पुल केलेला फटका आपण पाहतायत. पुन्हा एकदा घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 2 रन तिथे पाहायला मिळालेले आहेत आणि या 2 धावांच्या साह्याने धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या आता झाली आहे त्या फलकावर 17 धावा, 17 रन्स ऑन द बोर्ड. षटकाची समाप्ती झालेली आहे. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 4 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करताना साई सिद्धोबा बेटेगाव या संघाची झालेली आहे धाव फलकावर 16, 16 रन्स ऑन द बोर्ड. थँक्यू मंथन, थँक्यू. गावातील एक चांगलं व्यक्तिमत्व जे सध्या कुणबी समाजनिधी संघाचे उपाध्यक्ष सुद्धा आहेत आणि तिरुपती बालाजी ग्रुप जो अतिशय मानाचा ग्रुप समजला जातो त्याचे जे सदस्य सुद्धा आहेत असे श्रीधर मोरेश्वर राऊत आपल्यामध्ये जोडले गेलेले आहेत. मी सुबोध घरत यांना विनंती करतो की त्यांनी ह्या टुर्नामेंटच्या निमित्तानं सरावले गावातील क्रिकेट ज्यांनी एक उंच पातळीवर नेला. कॅमेरा प्लीज. असे सरावले गावचे माजी सरपंच श्रीधर मोरेश्वर राऊत यांचा शाही सन्मान इथे होत आहे. धन्यवाद. मंथन. बॅटिंग पॉवर प्ले अभिजित. पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं होतं साई सिद्धोबा बेटेगाव या संघाला तारलं होतं या फलंदाजाने. आज मात्र संकटमोचकाची भूमिका त्याला अदा करावी लागेल. बॅटिंग पॉवर प्लेचं हे षटक आहे. 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर. षटक क्रमांक 5 हाताळणी करता अक्षय तयार. पहिलाच बॉल अगदी चांगल्या टप्प्यावरती.
पहिलाच बॉल योग्य प्रकारे अक्षयने हाताळलाय. मागील षटक अक्षयचं आपण पाहिलं होतं. कमालीची गोलंदाजी अक्षयकडनं झाली होती. 3 रन त्यांना त्या षटकामध्ये मोजल्या होत्या. 2 विकेट प्राप्त केल्या होत्या आणि तोच अक्षय पुन्हा एकदा बॅटिंग पॉवर प्लेचं 5वं षटक घेऊन आलाय. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला बॉल. बघा, तुम्हाला चेंडूचं मेरिट ओळखावं लागेल आणि त्यानुसार खेळावं लागेल. कारण की मनात ठरवून जर तुम्ही खेळाल तर डेफिनेटली. म्हणतात एक सेकंड, आपण ज्यांना ओळखत असतील पंचक्रोशीतले एक महान फलंदाज म्हणून ज्यांची ओळख होती पवनसूत क्रिकेट क्लबमध्ये, जेव्हा ते खेळपट्टीवर जायचे ना मंथन, त्यावेळेला आमचं लक्ष फक्त त्या झाडाकडे असायचं. कारण ते जेव्हा उमाभाऊ जर मैदानावर आले तर मैदानावर ते कधीच शॉर्ट पिच बॉल सोडत नव्हते आणि षटकाराची आतिषबाई त्यांच्याकडून व्हायची. असा महान फलंदाज उमाभाऊ इथे उपस्थित झालेला आहे. त्यांचं स्वागत करीत आहोत. मंथन. धन्यवाद. उमा घरत जबरदस्त अप्रतिम फलंदाज पवनसूत नवली संघाचे आणि इथे उपस्थित झाले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा विकेट जाताना पाहायला मिळते. गोल्डन डकचा शिकार या ठिकाणी होताना आपण पाहतायत अभिजितला. इथे आपण पाहतोय एका मागोमाग एक फलंदाज जे आहेत ते तंबूच्या दिशेने जात आहेत. नवीन फलंदाज नव्यानं दाखल होत आहेत. साई सिदोबा बेटेगाव या संघाकडनं विपुल घरत. तर मंथन, आपण बोलत होतो की पवनसूत संघाचा एक महान असा फलंदाज जेव्हा ते खेळपट्टीवर उतरायचे तेव्हा आम्ही आमचं लक्ष फायर क्रिकेटच्या मैदान आंबटगडवर मॅच असू द्या किंवा आर्यनच्या मैदानावर मॅच असू द्या, एकदा उमाभाऊ जर तिथे उतरला तर आमचं लक्ष फक्त षटकाराकडे असायचं आणि ते आमची इच्छापूर्तीसुद्धा करायचे. असे पवनसूत क्रिकेट संघाचे एक चांगले फलंदाज आणि आमचे मित्र आज ह्या टुर्नामेंटच्या निमित्ताने इथे उपस्थित झालेले आहेत. मी प्रजित घरत यांना विनंती करतो की त्यांनी ह्या टुर्नामेंटच्या निमित्ताने उमाभाऊ इथे उपस्थित झाल्याबद्दल त्यांचा एक स्मृतिचिन्ह देऊन शाही सन्मान करावा. पवनसूत क्रिकेट संघाचे आणि आमचा आदर्श कॅमेरामन आहे उमाकांत घरत. अतिशय चांगला आमचे प्रेरणास्थान म्हणून आम्ही ज्यांना पाहायचो फलंदाजीमध्ये इथे उपस्थित झालेले आहेत. ओव्हर टू मंथन. नक्कीच उमा घरत मात्र एक फलंदाज म्हणून ओळखीचे होते, परंतु अजून एक त्यांची ओळख आहे ती म्हणजे त्यांची गोलंदाजी. ही मात्र कोणाला माहीत नसावी, पण एक ॲज अन बॉलर म्हणून देखील त्यांना ओळखलं जायचं. पाहूया षटकातील पुढचा बॉल. अक्षय घेऊन तयार. विपुल घरत नव्यानं दाखल झालेत. यॉर्कर लेनचा वापर या ठिकाणी अक्षयने केलाय. काय क्लास गोलंदाजी फ्रेंड सरावली या संघाकडनं पाहायला मिळते. धाव संख्या आपण पाहतायत साई सिदोबा बेटेगाव या संघाची अवघी पाहायला मिळते. धाव फलकावरती 16 धावा अक्षरशः बांधून ठेवलंय. 5वं षटक चालू आहे. फक्त 16 धावा लागल्या गेल्यात. आता विपुलला मात्र फटकेबाजी करावी लागेल, सन्मानजनक धाव संख्या उभारावी लागेल आणि त्या दिशेने वाटचाल करावी लागेल. षटकातील 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अक्षय तयार विपुलसाठी. अगदी चांगला बॉल होता. कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळलं. क्षेत्ररक्षक अंकेश तिथे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे आणि या 1 रनने आपण पाहताय तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 17. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत सुपर 8 मध्ये दुसरी. वडलेदेव पोफरण वर्सेस विपुल सीसी वाणगाव. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस साठी यायचंय. या षटकातील चेंडू जर आपण पाहिलं एनालिसिस ओव्हर एनालिसिस पाहिली तर 5 चेंडू झालेले आहेत. पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर दुसरा चेंडू देखील डॉट आला. तिसऱ्या बॉलवरती विकेट पाहायला मिळाली. 4था चेंडू देखील निर्धाव गेला आणि 5व्या बॉलवरती 1 रन आली. काय कमालीची क्लास दर्जेदार गोलंदाजी अक्षयने केली आहे. पुन्हा अजून एक चांगला बॉल. वेगवान मारा. टप्पा पडल्यानंतर हलकस वळण घेताना पाहायला मिळालं. वाईटचे संकेत हे पंचांकडनं आलेत आणि वाईटच्या साह्याने धाव संख्या आपण पाहताय तर झालेली आहे फलकावरती 18 धावा. थेंबे थेंबे तळेसाचं असं चित्र आपल्याला बेटेगावकडनं पाहायला मिळतंय. यावेळेला मात्र अगदी चांगला फटका खेळलेला आहे. अगदी सरळ सागर वडे तिथे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण सागरच्या माध्यमातून पाहायला मिळालं. चांगली फेकी देखील झाली. 1च रन तिथे मिळेल. बघा ओव्हर थ्रो झाला आणि त्याचा बेनिफिट फलंदाजांनी उचलला आणि या 2 धावांनी आपण पाहताय तर साई सिदोबा बेटेगाव या संघाची धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 20 धावा. मग तुम्ही अशा चुका कराल तर डेफिनेटली फलंदाज त्याचा फायदा जरूर उचलतील. इथे आपण पाहिलं तर षटकाची झाली आहे समाप्ती. 5 षटकांचा खेळ झालेला आहे. 5 षटकांच्या खेळानंतर प्रथम फलंदाजी करताना साई सिदोबा बेटेगाव या संघाची धाव संख्या आपण पाहताय तर झालेली आहे धाव फलकावरती 6 गडी बाद 20. उमेश घरत उमाभाऊचं आपण नाव ह्या पालघर पंचक्रोशीमध्ये ऐकलं होतं, पण आमच्या आठवणीतून हे कधीच स्मरणात जाणार नाही. फ्रेंड्स क्रिकेट क्लबमधून भाईंदरला जनाभाऊ रखमी जे कप होतं 1995ला गिल्बर्ट मेंडोसा नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली त्यावेळेला उमाभाऊने बेस्ट बॉलरचं प्राइज घेतलं होतं.
त्यांनी त्यांच्या गोलत झालेल्या मुंबईच्या प्लेयरला अक्षरशः नाचवत होता. आम्ही त्यांचे डोळ्यात देखत त्यांचे आम्ही हे बघतोय 8 स्टंपिंग त्यांच्या बॉलिंगला केले होते आणि एवढे फिरकी गोलंदाज म्हणून ते त्या मुंबईच्या भागामध्ये पण नाव लोक असे उमेद करत आमच्या संघावरून खेळून आम्हाला सार्थ अभिमान आहे. आज त्यांचं आमच्या ह्या क्रीडांगणावर त्यांचं स्वागत आहे आणि अभिमानाने वाटतं की ती जी भाईंदरची टुर्नामेंट आमचे निलेश भाऊनी टीम टाकली होती आणि त्याच्यामध्ये विजेतेपद मिळवणं म्हणजे फार त्या काळी अशक्य होतं. असं उमा भाऊचं पण आम्हाला त्यावेळेला सहकार्य लाभलं आणि तेच प्लेयर आज आमच्या याच्यामध्ये व्यासपीठावर आहेत. त्याबद्दल आम्ही फ्रेंड्स क्रिकेट क्लब त्यांचं हार्दिक स्वागत करतो. नक्कीच पुन्हा एकदा वेलकम, सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. शेवटचं षटक या सत्रातील हाताळणीकरता सज्ज झालेला आहे. गोलंदाजी मार्कवरती आतेश. आता या शेवटच्या स्लॉग ओव्हरमध्ये साई सिधोबा बेटेगावला मोठे फटकेबाजी करावी लागेल. धावसंख्या आपण पाहताय तर झालेली आहे धावफलकावरती 20. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळणीकरता सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवरती आतेश. यानंतर दोन्ही टीमच्या कॅप्टननी तयारीमध्ये राहायचं आहे. टॉस केला जाणार आहे. पाहूया षटकातील पहिला बॉल. अकुट टप्प्याचा बॉल, बॅटची कडा, घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 1 रन तिथे पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या साह्याने आपण पाहताय तर धावसंख्या झालेली आहे धावफलकावरती 21 धावा. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत. वडलेदेव पोफरण वर्सेस विपुल सीसी वाणगाव. दोन्ही टीमनी तयारीमध्ये राहायचंय. तसंच इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. षटकातील पुढचा बॉल आतेश घेऊन तयार. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. यावेळेला मात्र आपण पाहतोय बॅटची मोठी कडा, विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. इथे लागतोय अजून एक धक्का. बेटेगाव संघाला गॉन. षटकातील पुढचा बॉल. इथे मात्र स्टेप आउट होऊन खेळलेला आहे. व्हॉट अ शॉट. चांगलं टायमिंग साध्य केलंय. षटकार 6 धावा. आलेला आहे संघर्षाचा षटकार. इथे अक्षयच्या बॅटमधनं या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या तर झाली आहे साई सिधोबा बेटेगाव. या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या आपण आता पाहिली तर धावसंख्या झालेली आहे धावफलकावरती 27 रन्स ऑन द स्कोर कार्ड. षटकातील चौथा बॉल घेऊन पुन्हा एकदा आतेश तयार. इथे मात्र खूपच बाहेर जाताना चेंडू पाहायला मिळाला. वाईटचे संकेत हे पंचांकडनं आलेत. आतेशने जणू काही रणनीती बनवली आहे की वाईड यॉर्कर करावा आणि तोच प्रयत्न जरूर झाला परंतु असफल प्रयत्न आपण पाहिलं तर स्क्वेअर मारा आतेशकडनं पाहायला मिळाला. धावसंख्या आपण पाहतोय तर झालेली आहे धावफलकावरती 28. इथे मात्र पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये जातोय. दीपेश घरत चेंडू खाली, कुठलीही चुकी केली नाहीये. इथे लागतोय अजून एक धक्का. विकेट डाऊन. चेंडू झालेले आहेत. धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या झालेली आहे धावफलकावरती 28 धावा. इथून मात्र जर आपण पाहिलं तर आता शेवटच्या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत. आता या 2 चेंडूंमध्ये किती धावा जमवल्या जातील. नवीन फलंदाज आपण पाहताय तर 99 दाखल झाल्या. नमित गडी बाद झालेले आहेत 8.
इथे मात्र पुन्हा एकदा चांगला बॉल म्हणता येणार नाहीये. टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा वळण घेऊन जाताना हा चेंडू पाहायला मिळाला. वाईटचे संकेत हे जरूर पंचांकडनं आलेत आणि या वाईटच्या साह्याने धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या झालेली आहे फलकावरती 29-29. आज शेवटचा आणि अंतिम दिवस आपण पाहतायत या स्पर्धेचा. निलेश स्मृती चषक 2025 पुन्हा एकदा ऑन दी अप. यावेळेला मात्र खेळणे क्षेत्ररक्षक चेंडू खाली दिपेश येत आहेत. कुठलीही चुकी केली नाहीये. इथे लागतोय 9वा धक्का. धन्यवाद. इथे मात्र आपण पाहतात एका मागोमाग एक धक्के जे आहेत ते लागले गेलेत. षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती आतेज. पुन्हा एकदा चांगला बॉल होता. बॅकफुटला गेलेत. चेंडूला खेळून काढलेला आहे. जातो मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. सागर वडे चांगलं क्षेत्ररक्षण सागरकडनं झालं. चांगली फेकी देखील झाली आणि इथे आपण पाहतोय सर्व बाद ऑल आउट होताना साई सिदोबा बेटेगाव हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 6 षटकं संपलेली आहेत. 6 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहिलीत तर प्रथम फलंदाजी करताना साई सिदोबा बेटेगाव या संघाची झालेली आहे धावसंख्या फलकावरती 30 धावा या धाव फलकावरती झालेल्या आहेत. 31 धावांचं लक्ष्य फ्रेंड सरावली या संघाकरिता ठेवलंय. आता या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे फ्रेंड सरावलीकडनं होईल आणि गोलंदाजी कशा प्रकारे बेटेगावकडनं होईल हे देखील आता पाहणं आहे तितकंच महत्वाचं. तत्पूर्वी इनिंग सुरू होईल त्या अगोदर आपण जाणार आहोत टॉसच्या दिशेने. चला दोन्ही संघाचे कर्णधार टॉस करण्याकरिता समोरासमोर यायचं आहे. एका बाजूला संघ आपण पाहणार आहोत वडलेदेव पोफरण आणि त्यांच्या विपक्षमध्ये असणार आहे विपुल सीसी वाणगाव. थँक्यू मंथन. आणि आता ह्या फ्रेंड्स क्रिकेट कपच्या ह्या भव्य अशा स्टेजवर ज्यांचं उपस्थिती ज्यांनी दर्शवलेली आहे, ज्यांनी लहानपणापासूनच फ्रेंड्स क्रिकेट क्लबला प्रोत्साहन देण्याचं काम केलं आहे. पूर्वी ते मुंबई इथे राहायचे आणि मुंबई इथे राहताना सुद्धा जर फ्रेंड्स क्रिकेट क्लबची एखादी मॅच जर असेल तर ती मॅच पाहण्यासाठी खास ती मुंबईवरून सरावलीमध्ये किंवा पंचक्रोशीमध्ये यायचे. असे रोहिदास तात्या रोहिदास घरत आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. मी प्रजित घरात यांना विनंती करतो की त्यांनी फ्रेंड्स क्रिकेट क्लबचा सख्खा पाठीराखा ज्यांनी प्रत्येक वेळेला प्रोत्साहन देण्याचंच काम केलेलं आहे असं रोहिदास भाऊंचं इथे शाही सन्मान करावा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आले असतील तर आपण टॉस साठी यायचे. विपुल सीसीचे कॅप्टन इथे उपस्थित झालेत. चला पोफरण संघाचे कॅप्टन देखील यायचं आहे आणि जशी पुढच्या इनिंगला सुरुवात होईल आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये होईल बदल. या आपण ऐकूया दीपकजी संके सरांचा आवाज. धन्यवाद. धन्यवाद मंथन. आता स्टेजवर ज्यांचं आगमन झालेलं आहे ते फ्रेंड्स क्रिकेट क्लबचे सर्वात ज्येष्ठ सभासद, जे क्रिकेटच्या मैदानावर सुद्धा आणीबाणीच्या काळामध्ये 11वा खेळाडू म्हणून जे उतरले होते, ज्यांच्या नावामध्येच सुधीर आहे, म्हणजे प्रत्येकाला धीर देण्याचं काम ते करायचे. आणि त्यांचं टोपण नाव होतं ते डेंजर, आय एम डेंजर म्हणजे डांगर. इथे उपस्थित झालेले आहेत सुधीर मोरेश्वर राऊत यांचं ह्या मैदानावर आम्ही स्वागत करीत आहोत. त्यांना विनंती आहे की त्यांनी कृपया स्टेजवर यायचं आहे. आणि ह्या स्टेजवर अजून एक व्यक्तिमत्व आम्हाला जोडलं गेलेलं आहे, ते म्हणजे क्रिकेटच्या क्षेत्राबरोबरच कलेच्या क्षेत्रामध्ये ज्यांनी सरावली गावाचं नाव मोठं केलेलं आहे असे ज्येष्ठ कीर्तनकार नामदेव घरत इथे उपस्थित झालेले आहेत. मी मनोज राऊत यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या गावातील कीर्तनकार आदरणीय नामदेव घरत यांचा इथे शाही सन्मान करावा. ज्या संघाने 8 षटकाच्या मॅचमध्ये एमआरच्या चेंडूमध्ये बहुत मोठ्या किमया दाखवल्यात. एमआरच्या चेंडूमध्ये 8 षटकामध्ये 40, 45, 46 धावा झाल्या की विजय संपादन करण्याचं काम केलंय. चला आपण टॉसच्या दिशेने जाणार आहोत. दोन्ही संघाचे कॅप्टन इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॉइन स्पिन इथे केला जाणार आहे. पोफरण टीमचे कॅप्टन आपला कॉल इथे कळवत आहेत.
निलेश स्फूर्ती इज द कॉल अँड फ्रेंड सरावली इट इज. टॉस जिंकलेला आहे विपुल सीसी वानगाव या संघानं. नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. निर्णय काय असणार आहे? आम्ही गोलंदाजी करूया. इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. जास्त काही प्रतिक्रिया आम्ही घेणार नाही आहोत कारण की ऑनगोईंग मॅच देखील तिथे सुरू आहे. करताना प्रत्येकाची मनं जिंकताना इंजर्ड होताना पुनश्च कसं मैदानामध्ये पुनरागमन करायचं हे दाखवताना अंकेश नावाचा एक अष्टपैलू खेळाडू मैदानामध्ये जातोय. एक धाव एक बाद. ओके 2 धावा. दीपेश बाद होते 1 वरती. आता बाकी नवीन फलंदाज अंकेश गेलाय. काय दर्जेदार फलंदाजी बघितलाय. सॅनी नावाचा वाणगावचा तो खेळ. 2 अर्धशतक पाहिले. 21 चेंडू 63 धावा नॉट आउट. काय फिनिश केला सामना. आणि पुन्हा एका 22 चेंडू 55 धावा. एकाच दिवसात 2 अर्धशतक. आणि या स्पर्धेत एकाच खेळाडूचे 2 अर्धशतक आहेत ते म्हणजे सँडी वॅनफॉर वाणगाव. पुन्हा छापा षटकाला पुढचा चेंडू. छोटा प्लेन चेंडू फसला आणि इथे पॉईंटच्या रिझल्टला सोपा असेल. मी म्हटलं नाही की पहिलं षटक असं टाका की तुम्ही विकेटवर विकेट घ्या आणि समोरच्या सेंटर बॉलदेशन द्यायचं. आणि ही किमया आम्ही पाहायचो पवनसुत नवलीकडनं. यष्टीला चिकडून वीरेंद्र पाटील यष्टीरक्षण करायचं. उत्तम घरत सारखा भेदक गोलंदाज पाहायचा. LP सारखा आम्ही त्यावेळेचा मलिंगा पाहिलाय. आणि पवनसुत नवली समोर आम्ही ब्रिजाईस आतापर्यंत आयुष्यात कधी जिंकलो नाही. भल्याभल्या संघाने पराभूत केलाय. काय क्लास यष्टीरक्षण गोलंदाजी बघा. तेच कान मंत्र वापरताना तर दोन्ही सलामीची जोडी मैदानाच्या बाहेर. लो स्कोरिंग मॅच देखील या मैदानावर चांगली होताना आपण पाहिल्यात. असंख्य वेळा 32 धावा 6 षटकांमध्ये बंधन संघ पराभूत झाला होता. डहाणू संघाने त्याला पराभूत केला हे देखील विसरता चालणार नाही. आता बाकी नवीन फलंदाज गेला ज्याच्याकडून मोठ्या आशा बाळगल्या जातात तो बघायला मिळतोय. दिव्यांशू हा एक चांगला गोलंदाज देखील आहे पण बॅटिंग क्लास करतो. दिव्यांशू ऑफरला क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. 31 धावा विजयासाठी 2 बाद 2 अशी केळवणी परिस्थिती अप्रतिम. जसाच तसे उत्तर देताना मैदानाच्या आतमध्ये भेदक मान तुम्हाला बघायला मिळतोय. आणि तो गोलंदाज आहे तो शुभम. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक हाताळताना वाट बॉलिंग. काय सुंदर गोलंदाजी बघायला मिळेल. ही खेळपट्टी तुम्ही पाहिली ना ते इंटरनॅशनल लेवलचं डर्बनचं विकेट बघायला मिळेल. साऊथ आफ्रिकेमध्ये तुम्ही गेलात कशा खेळपट्टीचं आपल्याला बघायला मिळेल. चेंडू पडला की रायझिंग मिलर बघायला मिळते आणि तेच काम तुम्हाला बघायला मिळते. आणि वाव द्यायला पाहिजे कारण छोटंसं मैदान आहे. गोलंदाजाला वाव दिलाच पाहिजे. आणि अतिशय सुंदर आयोजन आपण इथे बघत आहात. सदिओमध्ये सर्वोत्कृष्ट स्पर्धा असं मानांकन दिलं गेलं. काल 10,000 लोकांनी बघितलं. परवा दिवशी 11,000 लोकांनी मॅच बघितली आणि आज फायनल डे. पुन्हा शुभम. काय दर्जेदार गोलंदाजी. डायरेक्ट हिट. बार बस गए. कदाचित जर हिट लागला असेल तर गडी पडणार. पण सुंदर नाट्यमय शतक तुम्हाला बघायला मिळेल. मेंढत्री पॉवर प्ले मध्ये फक्त धावा दिल्या तर 3 आणि गडी बाद झाले तर 2. जाऊया एका सुमधुर संगीताकडे. कमी असतात जेव्हा तुम्ही सुरुवातीचे षटकं टाकता तेव्हा जखून ठेवायचं. गडी बाद करायचं आणि गडी बाद केलं की समोरच्या संघावर दडपण येते आणि त्या दडपण जर पुन्हा चांगलं षटक टाकलं की मग तुम्ही सामन्यामध्ये कमबॅक करू शकतात. हे आम्ही बऱ्याचशा वेळा चांगल्या संघाकडनं पाहिला. जेव्हा आमच्या एमआरआयच्या चेंडूमध्ये 8 षटकाच्या मॅचेस आहेत तेव्हा 42, 46, 57, 52 का सामने जिंकायचे. तर अशी दर्जेदार गोलंदाजी बघायला तीच आठवणी पुन्हा बघायला मिळते. आणि आयोजकांचं अनेक धन्यवाद. काय सुंदर तुम्ही टुर्नामेंट करून दिले. लोक म्हणतात की 8 षटकाचे सामने होणार नाही आणि बघता बघता हे करून दाखवलं. पण जिगर असायला पाहिजे कारण एका टोळ्यात धावसंख्या 3 झाल्यात. 31 धावा विजयासाठी करायचे. विपुल नावाचा गोलंदाज बघायला मिळतो. काय अबाव 40 मध्ये गोलंदाजी केला. त्या दिवशी देखील सुंदर गोलंदाजी केलाय. एक जुना खेळाडू तुम्हाला इकडे बघायला. आता बाकी फील्ड रिस्ट्रिक्शन संपलं जाईल. 5-4चं कॉम्बिनेशन. 5 खेळाडू सर्कलच्या बाहेर आणि 4 खेळाडू सर्कलच्या आत. पहिला षटक 3 धावा आणि आता तुम्हाला फलंदाज बघायला मिळतो दिव्यांशू. समोर गोलंदाज विपुल. इथे बाकी पॅरोशिप केला. धावून धावा घ्यायच्या आहे. धावबाचा चान्स दरम्यान नाही कारण 1 टीम डिक्लेअर आहे. तिकडे पाहायला का बघायला पाहिजे. पण सुंदर नेगेटिव्ह बघायला मिळेल. धावसंख्या 1 निवडते 4 धावा. आपण पॉईंट बघत आहात. डीप कव्हर बघत आहात. लॉंग ऑफ बघत आहात. लॉंग ऑन मिड विकेट आणि स्क्वेअर लेग म्हणावं लागेल थोडीशी ती. असे 5 खेळ सर्कलच्या बाहेर आतमध्ये तुम्हाला बघायला मिळते. पॉईंट मिड ऑफ शॉर्ट मिड ऑन आणि शॉर्ट स्क्वेअर लेग हे 4 खेळाडू सर्कलच्या आत बघायला मिळतात. पुनश्च विपुल मार्ग असतो. समोर अंकेश नावाचा एक अतिशय ब्रँडेड फलंदाज बघायला मिळतो. इंजुरी नंतर पुनरागमन खूप चांगलं केलंय.
सन्मानजनक खेळलाय. दिस इज अ विकेट मारा. ह्याला माइंड गेम म्हटलं जाते. अक्कल हुशारीपेक्षा कशी हुशारी वापरावी, सिंगल रुटेड कसं करावं हे आम्हाला 1990-95 पासून जे आम्ही खेळ पाहिलाय 2010 पर्यंत त्या खेळाचं दर्शन बघायला मिळालं. अशाच पद्धतीने बॉलला चॉप केलं जायचं, जागेवर थांबतलं जातं आणि धावा बघायला मिळतात. जुन्या क्रिकेटच्या आठवणी या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला अनेक बघायला मिळाला. आज उमा घरातला आपण बघितलं आणि चांगली आठवण सांगितली की उमा चांगली ऑफस्पिन गोलंदाज टाकलं. पास्टरच्या मैदानावर देखो बाकीच्या एका गोलंदाजाला मार पडायचा तेव्हा मग त्याला गोलंदाज टाकले आणि त्याचे ते गगनचुंबी षटकार सरूच्या झाडाला किस करून जाताना षटकार आपण पाहिल्यात. कोण विसरू शकतो त्याची फलंदाजी. असे असंख्य मोठे क्रिकेटपटू या विश्वाने या पालघर जिल्हा डहाणू तालुक्याने आम्हाला दिले गेलेत. पुन्हा एकदा विपुल नावाचा बँड गोलंदाज तुम्हाला बघा अबाव 40 मध्ये काय गोलंदाजी केलाय. इथे बाकी चांगला सुंदर क्षेत्रक्षण बघायला मिळते. जुनं गाडा इथे बाकी बघता दुसरी धावसंख्या पाहायला मिळते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. काय सुंदर क्षेत्रक्षण बघायला मिळते. इकडे बाकी तुम्हाला धावा वाचवायच्या आहेत आणि हा तुम्ही खेळाडू जर बघितला तर तुम्हाला बघायला मिळते जुना जट ओल्ड खेळाडू पाहायला मिळतोय. 40+ खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो. 40 नाही 50+ वरचा खेळाडू बघायला. आता बाकी इथे पाचारण केलं जातं, क्षेत्रक्षण थोडंसं बदललं जात आहे. काय दर्जेदार स्पर्धा तुमच्या भेटीसाठी घेऊन आल्यात. पुन्हा एकदा विपुल मार्ग असतो आणि इथे खेळाडू तुम्हाला बघायला मिळते. दिव्यांशू अपकमिंग यंग टॅलेंट ज्याला आपण म्हटलं जाईल, येणारा नवीन खेळाडू अफलातून बॅटिंग तुमच्याकडे बघायला मिळते. फुटत चेंडू मध्ये फसवला. लो चेंडू मनामध्ये फक्त माइंड केलं होतं की सिंगल डबल रोटेट करायचं आणि तिथेच फसला गेला. आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की पहिली 2 षटकं अशी टाका जिथे सरावडी संघात जखडून ठेवा आणि जर का तुम्ही 3 ते 4 विकेट घेतले तर सामन्यामध्ये येऊ शकतात. आणि हे सुंदर मला जेव्हा साईराज पाटील इंजोर्ड झाला आपण ची ती मॅच बघितली पालघर डहाणू तालुका प्रीमियर लीग. इथे जर बघितल्यानंतर साईराज पाटील इंजोर्ड झाला मग तो आमच्या समालोचक कक्षात आणि त्याला विचारलं की लो स्कोरिंग मॅच टफ कशी करतं. मग त्यांनी सांगितलं जे तुझे पॉवर प्लेचे षटकं असतात ते चांगले टाका, विकेट काढा आणि बघायला मिळते. दर्जेदार स्पर्धा बघायला मिळते. आता बाकी जातोय तो म्हणजे निश्चित कालचा बर्थडे बॉय ज्याचं नाव आहे ते हास्य. निश्चितच काल त्याचा बघितलं जन्म चैतन्य माफ करतो चैतन्य पाचारण केलं गेलंय. काय दर्जेदार गोलंदाजी बघायला मिळते. सातत्यपूर्ण खेळ करताना आपल्या गावात ज्या लाख मोलाच्या स्पर्धा झाला तिथे देखील बेटेगाव संघ सेमीफायनल मजूर मारली होती. आता गरज आहे ते तुम्हाला विकेटमध्ये भागीदारी करायची आणि एक भागीदारी तुमची झाली 15 किंवा 16 धावाची तर तुम्ही मॅचेसवर येऊ शकतात. अंकेश आणि तुम्हाला बघायला मिळतो नवीन गेला खेळाडू चैतन्य. काय गोलंदाजी हाताळला. पहिलं षटक तुम्हाला पाहायला मिळालं ते शुभम, दुसरं षटक हाताळा मिळालं बघायला ते विपुल. चैतन्य नावाचा खेळाडू बघायला मिळतो. खूप चांगली गोलंदाजी हाताळताना आपण बेटेगावच्या गोलंदाजाला विपुल नावाचा गोलंदाज राईट मोरदेकडे मारा करतोय. गौरवला शॉर्ट कव्हरमध्ये ठेवलं गेलं. एक मनोवैज्ञानिक दबाव फलंदाजावर कसं टाकायचं हे आपण पाहतो. पुन्हा एकदा विपुल हलक्यात खेळलाय. कव्हरच्या रिजनला जातोय. डीप कोरचा खेळाडू फील्ड अँड थ्रो करत 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. एका धावानेशी धावसंख्या पोहोचते ती 8. काय रंगतदार बघायला मिळते. बेटेगाव संघाने काय गोलंदाजी सुरुवात केली. बघता 3 गडी डकआउट मध्ये पाठवलेत. 31 धावा असं विचार केला आमच्या बघणाऱ्या प्रेक्षकांनी की हा सामना आराम कसा जिंकला जाईल. पण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये तुमच्याकडे ताकद आहे गोलंदाजीची आणि या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाजी गुड्डू प्रथमेश 1 षटक 2 धावा हॅट्रिक विथ 4 विकेट घेऊन तो सामना कलाटने दिला होता. काय गोलंदाजी आपण पाहिलाय. त्या गोलंदाजाचं पोट भरून कौतुक करावं तेवढं कमी. नंतर सँडीचे 2 अर्धशतक एकाच दिवसात पाहिलेत. हलक्यात ड्राईव्ह केलाय. ह्याच्याकडे वेगळा क्लास आहे, ह्याच्याकडे वेगळा टान्स आहे. हा खेळाडू सहसा तुम्हाला जायत फसणार नाहीये. एक दर्जेदार खेळू. 2 षटकं जोरदार टाळ्या असायला पाहिजेत. काय 2 षटकं बघायला मिळाली. सामना दोन्ही साईडला चुकला गेलाय. अजून देखील एखादं षटक चांगलं पडलं तर मॅच टाईट बघायला मिळेल. पण हे देखील विसरून चालला नाही की 8 फलंदाज सरावडी संघाकडे आहेत. 24 चेंडू 23 धावा. बघा इक्वेशन कसं आलं गेलाय. 24 चेंडू 23 धावाची आवश्यकता. कुठे मॅच कधी कलाटणी घेते सांगता येत नाहीये. चला वेळ कमी घ्या थोडी. प्रत्येक संघाला विनंती आहे वेळ कमी घ्या. पाणी नका पाठवू प्लीज. 2च षटकं झाली मित्रांनो. आता तुम्ही ब्रेकअप घेतला जाऊन आलात प्लीज घाई करा. आणि बेटेगाव संघ आपल्याला ठाऊक आहेत आपण अनेक वर्ष मॅचेस ऑर्गनाईज करतात. किती मॅचेस ऑर्गनाईज करतात आपल्याला बघायला मिळते. मैदानाच्या मध्ये पाणी येते. पाणी घ्या. 8 झाल्यात. 24 चेंडू 23 धावा. 24 बॉल आणि 23 रनची गरज आहे
दीपक सर, इथे आपण पाहिलं तर छोटी छोटी छिद्र देखील मोठ्या जहाजांना बुडवण्याची क्षमता ठेवतात, तेव्हा या छोट्या टार्गेटला कमी लेखून चालणार नाहीये. तुम्हाला आता योग्य प्रकारे खेळावं लागेल. बॅटिंग जरी खराब झाली असली, कमी धावा जमल्या असल्या बेटेगावच्या, परंतु आमच्या गोलंदाजीमध्ये ती ताकद आहे, ती धार आहे, ती मात्र त्यांनी पहिल्या 2 ओव्हरमध्ये सिद्ध केलंय की जबरदस्त गोलंदाजी अटॅक हा पाहायला मिळालाय बेटेगावकडनं. हो निश्चितच, खरोखर मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं की इथे तुम्हाला पॉवर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं चांगली गोलंदाजी टाकत नाही, दुसऱ्या षटक हे देखील चांगलं टाकायला पाहिजे आणि तेच काम तुम्हाला शुभम आणि विपुलकडनं बघायला मिळेल. 2 षटकं संपली, 8 धावा, 3 गडी बाद. आता पुनश्च तोच गोलंदाज तुम्हाला शुभम यांनी या स्पर्धेमध्ये खूप चांगली गोलंदाजी केलाय. 24 चेंडू 23 धावा. बघूया कशा पद्धतीने पुढे सामना जातोय आणि आता बाकी स्ट्राईकवर आहे तो चैतन्य. शुभम राईट आर्मवर देखील मारा करतो. क्षेत्ररक्षण थोडंसं बदललं गेलंय. शॉर्ट मिड ऑफ ठेवलाय. शॉर्ट मिडॉनला देखील पाचारण केलं गेलंय. शॉर्ट स्क्वेअर लेग आणि 1 पॉईंट हे 4 खेळ तुम्हाला बघायला मिळतात. इथे जर पाहिलं ऑफ साईडला कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग हे 5 खेळाडू सर्कलच्या बाहेर बघायला मिळतात. पुन्हा गोलंदाजी स्टार्ट घेतो शुभम. 10 ते 12 पावलं तर रनअप बघायला मिळतोय. शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू, गुड बॅटिंग, सेन्सेबल क्रिकेट बघायला मिळते. हलक्या हाताने ढकललं गेलं प्रॅक्टिस स्क्वेअर लेगच्या रिझनला आणि 1 धावा बघायला मिळते. एका धावांची धावसंख्या देणं, प्रत्येक धावासाठी संघर्ष बघायला मिळतो आणि 2 जेव्हा मोठ्या संघ एकमेकासमोर येतात तेव्हा संघर्ष बघायचं. आम्ही कायम तो संघर्ष अपोलो चिंचणे आणि पवनसुत नवलीचा 16व्या षटकामध्ये पाहिलाय. त्यानंतर पिरो स्टार आणि नवली हा सामना बघण्यासाठी काय प्रेक्षक असायचे. ती मॅच संपली की बाकी मैदान नाही रिकामी व्हायचं. असे अनेक स्पर्धा आमच्या डोळ्यात पाडणं फिरणार. पुन्हा एकदा शुभम आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळताना अंकेश नावाचा फलंदाज बॅकफुटला गेलाय. चांगला कंट्रोल स्ट्रोक खेळलाय. बघा थोडीशी लालच दिली होती जाणून बुजून की जर मोठा फटका खेळायला गेला इंडिया घ्यायचा, आम्ही कव्हर डीप कोर्ट ठेवलाय, पण फलंदाज त्याही पेक्षा चतुर तुम्हाला बघायला मिळतोय आणि अंकेशकडे दर्जा आहे, अंकेशकडे क्लास आहे आणि या एका धावांची धावसंख्या होती ती 10. अजून देखील 21 धावाची आवश्यकता. एक मोठी रंगतदार लढत. यानंतर बाकी तुम्हाला वाणगाव, विपुल सीसी आणि फोफरण हे 2 संघ बघायला मिळतील. दोन्ही संघाने उत्कृष्ट गोलंदाजी आणि उत्कृष्ट फलंदाजी करताना क्वार्टर फायनल प्रवेश केला. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. रिव्हर्सिस खेळण्याची गरज नाही आहे. संघ संकटात सापडलाय. संकटातून थोडंसं बाहेर काढायचं आहे कारण गोलंदाजी जशी आपण टाकली तशाच पद्धतीचा भेदक मारा तुम्हाला बेटेगाव संघाकडनं बघायला मिळतोय. गुड बॉलिंग, काय सुंदर गोलंदाजी तुम्हाला शुभमकडनं मिळायला बघायला मिळते आणि गरज आहे तुम्हाला चांगली गोलंदाजी करण्याची. आणि मी सुरुवातीलाच म्हटलं की इथे 6 षटकामध्ये 32 धावा करताना देखील बंधन सावली संघ पराभूत झाला होता आणि तो संघ होता डहाणू संघ. सेमीफायनलचा सामना आपण पाहिला होता त्यावेळेस, नाही फायनल सामना होता, सेमीफायनल होता. पॅनल्सी बघायला मिळालाय, क्लास केलाय. बघूया 1 धावा बघायला मिळते. इथे बाकी धावून धावा घ्यायच्या आणि बघता बघता गुड थ्रो पाहायला मिळतोय पण थ्रो बरोबर येत नाही, गॅदरिंग होत नाहीये आणि मोठा धक्का बसला असता. कदाचित दिव्यांशू बाद झाला असता. बघता बघता 2 धावा पूर्ण होता. चैतन्य बाद झाला असता आणि बघता बघता धावून संख्या 2 ने वाढून 12 धावा या फलकावर लागल्या जातात. आज बाकी तुम्हाला अनेक मोठमोठे जाणते खेळाडू यस डहाणूचा संघ आम्हाला बघायला मिळतोय. आमच्या डहाणू गावातले खेळाडू बघायला मिळते. काशीनाथ माळशे वाडा बॉलिंग काल त्या दिवशी बघायला मिळाली. अनेक असंख्य जुने जाणते क्रिकेटपटू तुम्हाला बघायला पुन्हा एकदा चांगला आउटडोर बघायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला इथे बघा लॉंग ऑफचा खेळू फील्ड अँड थ्रो करे 1 धाव बघायला मिळते आणि एका धावाने विचार केला धावसंख्या होते 13. आता बाकी निश्चितच चांगला पैसे जमेची फलंदाजी करताना सिंगल डबल उठे तुम्हाला बघायला मिळते. निश्चितच या स्पर्धेमध्ये बऱ्याचशा सिंगल धावा आपण बघितल्यात. षटकारची आतषबाजी देखील बघितलाय पण तिथे पाहिलं तर सिंगल डबेला खूप महत्त्व दिलं गेलं. पूर्वीच्या काळाचं क्रिकेट बघितलं एके दुखे बनाव और स्कोर बनाव आणि धावसंख्या होती ती 13. या षटकाला शेवटचा चेंडू. काय गोलंदाजी बघायला मिळते. ब्लॉकर चेंडू बघायला मिळतो. शुभम वॉट बॉलिंग, काय सुंदर दर्जेदार गोलंदाजी शुभमची बघायला मिळेल. 3 षटकं संपेल आणि फलकात धावसंख्या आहे 14. काय दर्जेदार मॅच तुम्हाला बघायला मिळेल. 31 धावासाठी मोठा रणसंग्राम तुम्हाला बघायला मिळतो. मैदानाच्या आतमध्ये द्वंद्व चेंडूखोळीचं युद्ध इथे बघायला मिळते. एका साईडला बेटेगाव आणि एका साईडला विचार केला 31 धावा तुम्हाला चेसेबल करायचे तो संघ बघायला फ्रेंड्स लावली. आता बाकी हवा आहेत 18 चेंडूमध्ये 18 चेंडू 17 धावा. काय क्रिकेट बघायला मिळत आहे अब्सोल्युटली. पण अंकेश नावाचा फलंदाज जो मैदानामध्ये आहे मला 2 मोठे तंबूत परत आहेत. सागर बाद झाला, दीपेश बाद झाला. त्यानंतर तुम्ही विचार केला तर बाद झाला तो दुसरा खेळाडू अंकेश देखील बाद झालाय. अंकेश आहे ऐतिहासिक चैतन्य दिव्यांशू बाद झालाय. तर निश्चितच मोठी जबाब आहे. 18 चेंडू आणि 17 धावा कंपल्सरी चेस नियम आहे. अजून एक तुम्हाला 5वा
कंपल्सरी बॅटिंग पॉवर प्ले आहे. 5वा षटक लक्षात ठेवा. येणारा प्रत्येक संघाने 6 षटकाचे सामने असतील. एक मॅन्डेटरी पॉवर प्ले पहिलं षटक, त्यानंतर बाकी तुम्हाला 5वं षटक हे तुम्हाला बघायला मिळेल. बॅटिंग पॉवर प्ले अशा पद्धतीने सामने रंगवले जातात. यानंतर बाकी तुम्हाला सामना बघायला मिळेल. एका साईडला संघ असेल तो वडला देव फोपरण संघ आणि दुसऱ्या साईडला संघ बघायला मिळेल तो विपुल सीसी वाणगाव. चला घाई करा प्लीज, कारण आज आपल्याला 2 सेमी आणि एक फायनल देखील खेळवायची याची नोंद घ्या. चला प्लीज विपुलजी लावा क्षेत्र सजून घ्यायचंय. आता कोणाला पाचवं केंद्र बघायचं आहे. 18 चेंडू 17 धावा फलकाव धावसंख्या लागल्यात त्या 14. अतिशय दर्जेदार अशी स्पर्धा तुम्हाला घेऊन आल्यात ते म्हणजे निश्चितच फ्रेंड्स क्रिकेट क्लब सरावले आयोजित निलेश मूर्ती चषक. 8 षटकाचे सामने आपण बघितले लिंग मॅचेसमध्ये खेळवला गेला. आज बाकी एक दिवस आमच्याकडे नसल्यामुळे थोडंसं केलं, पण पुढच्या वर्षी ही स्पर्धा तुम्हाला 6 दिवसाची बघायला मिळेल. म्हणजे जेणेकरून एका दिवशी 4 क्वार्टर आणि शेवटच्या दिवशी तुम्हाला 2 सेमी आणि फायनल खेळताना बघायला मिळेल. भरभरून कौतुक गेलं. परवाच्या दिवशी 11,000 लोकांनी वॉचिंग केल्या मॅचेस. कालच्या दिवसात 10,000 लोकांनी मॅचेस बघितल्यात. असं मोठं मानांकन मोठं वॅटेज या स्पर्धेला दिलं गेलं. जाऊया आता तुम्हाला जुना जाणता गोलंदाज बघायला मिळतो आणि गोलंदाज आहे तो महेंद्र नावाचा गोलंदाज. काय गाजवल्यात त्याने, अनेक असंख्य मैदाने गाजवताना. आता देखील 300 लोक लाईव्ह पाहतात. निश्चितच 300 लोक जे लाईव्ह पाहतात त्याचं मनापासून आम्ही या फ्रेंड्स क्रिकेट क्लब सरावलीतर्फे स्वागत करतोय. पुन्हा महेंद्र नावाचा गोलंदाज छोटा प्ले चेंडू टटवलाय. इथे बाकी झाडाला लागलाय म्हणजे एकच धाव तुम्हाला बघायला मिळेल. आणि एका धावाने जर विचार करा धावसंख्या होती ती 15 धावा. अजून देखील 16 धावाची आवश्यकता. एक मोठी दर्जेदार स्पर्धा आपण बघत आहात. मागील 4 दिवसापासून भरभरून लोकांनी कौतुक केलं, भरभरून लोकांनी मॅचेस पाहिला. खूप मोठ्या मॅचेस आम्हाला बाहेर महाराष्ट्र पलीकडनं आलं की पालघर खरोखरच जिल्हा जर म्हटलं तर क्रिकेटचं माहेरघर, क्रिकेटची पंढरी म्हटली पाहिजेत. आणि म्हणूनच तर ISPL मध्ये आमच्या भागाचे 2 खेळाडू बघायला प्रज्योत अंबिरेला पाहिलं. सुरुवातीच्या काळामध्ये 2-3 मॅच आपण करण मोरे ह्यांना देखील खेळताना बघितलं. आणि गतवर्षी जर बघितलं पित्तंबारी हा पहिला खेळाडू आपल्याला बघायला मिळाला ISPL खेळणारा. पुन्हा महेंद्र पुढे सरसावले, चेंडू टटवला. चेंडूच्या पाठीमागे खेळाडू जातो आणि गडी बाद. इथे बाकी पुन्हा एकदा मोठा टेका चैतन्य नावाचा खेळाडू तंबूत परततोय. नांगी टाकतात ते म्हणजे फ्रेंड्स सरावलीचे खेळाडू. 31 धावाचं माफक आव्हान दिलं गेलं होतं. पण मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की इथे बाकी तुम्ही जर चांगली षटकं हाताळली तर भगवंतन काय म्हणाल. मी तुम्ही सुरुवातीला म्हणालो की पहिले मॅन्डेटरी षटक आणि दुसरे षटक इथे तुम्ही हाताळलात, स्कोर कमी दिला, विकेट घेतले, तर दबावामध्ये थोडा संघ बघायला मिळतो सरावली. डेफिनेटली ही स्ट्रॅटेजी बेटेगावची होती की सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये दबाव निर्माण करणं आणि त्या दबावामध्ये जरूर सरावली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जेव्हा सरावली संघ गोलंदाजी करत होता तेव्हा सरावलीच्या पॅव्हिलियनमधनं खूप टाळ्यांचा कडकडाट येत होता. पण आता आपण पाहिलं तर पूर्णतः वर्चस्व इथे निर्माण केलंय बेटेगाव टीमने. काय जबरदस्त गोलंदाजी, काय फाईट बॅक केलाय, अप्रतिम. निश्चितच तेवढी फिल्डिंगची देखील साथ मिळते. जेव्हा तुमची फिल्डिंग अफड मोठी बघायला मिळते, क्लास दर्जा. आणि म्हणून तुम्हाला सातत्यपूर्ण दुसऱ्यांदा का लाख मोलाची स्पर्धा जी बेटेगावला झाली तिकडे सेमीफायनल संघ परत तोच आत्मविश्वास तुम्हाला बघायला मिळतो. आणि जमेची बाजू काय की पहिला सामना म्हणतात पहिला सामना बेटेगावने सरावली पराभूत केलाय, तो एक विश्वास वेगळा बघायला मिळतोय. अगदी विश्वासात्मक खेळ यालाच क्रिकेट म्हणतात. आणि तेच यावेळेला मात्र सांघिक कार्य या संघाच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. सर ही लढत शेवटच्या बॉलपर्यंत जाईल यात कुठलीही शंका नाही आहे. कारण की गोलंदाज ज्या प्रकारे गोलंदाजी करतायत ना आणि क्षेत्ररक्षक ज्या प्रकारे फिल्डिंग करतायत, कौतुक करावं लागेल बेटेगाव संघाचं. एक जिद्द, ती चिकाटी बेटेगाव संघामध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच म्हणतो खरोखरच अप्रतिम तुम्हाला बघायला मिळेल. चांगली गोलंदाजी, चांगली फिल्डिंग, अप्रतिम टॅलेंट, परफेक्ट गोलंदाजी, लाईन एंड लाईन टिचून मला कसा करावा, इकॉनॉमिकली गोलंदाजी करावा. आणि आता कालचा बड्डे बॉय झाला बघायला मिळतो. लास्ट क्रुसनर सारखा हा फिनिशर तुम्हाला बघायला मिळतो. ह्याच्या बॅटिंगमध्ये फटके लागले की षटकारच पाहायला मिळतात. पुनश्च एकदा आपल्या सेकंडला पुढचा चेंडू. हो काय गोलंदाजी बघायला मिळते. ऑफ साईड ऑफ स्टंप टाकताना खोलवर टप्पा. का मला जुनं तर सोनं म्हणतात. आज जरी लाख रुपयात सोनं झाला ते जुनं आजीचं सोनं बघताना असंत नातवंडे आजीला हाय आजी असं म्हणताना बघायला मिळतात. तशा पद्धतीची गोलंदाजी बघायला मिळते. कुणबी समाजाचं अधिराज्य का क्रिकेटमध्ये पाहिलं हे आज तुम्हाला बघायला मिळते. व्हॉट अ बॉलिंग महेंद्र, जुग जुग जिओ. आहा चेंडू फ्लो केलाय, सरळ आउट ऑफ द पार्क जाईल का. ओ क्षेत्ररक्षण झाला, इथे क्षेत्ररक्षण झाला. भिंतीला पकडून कॅच पकडू शकतात तुम्ही. इथे बघता बघता 2 धावा बघायला मोठा जीवदान बघायला मिळालाय. खूप चांगला प्रयत्न बेटेगावच्या खेळाडूकडनं बघायला मिळत आहे. भिंतीला लागलाय, थोडीशी जम्प गेली, बॅलन्स झाला तर भिंतीचा रिबाउंड फटका तुमच्या अंगात
जुळणार आणि तो रिबाउंड फटका हातावर आला आणि चेंडू सुटला गेला. पण ऍब्सोल्युटली गुड वर. मंथन काय म्हणाल ह्या प्रयत्नाबद्दल? अगदी अगदी ऍब्सोल्युटली स्टनिंग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून देखील आपण पाहू शकाल कशा प्रकारे त्याने स्टॉप केला, जीवाची बाजी लावली. कारण की ही मॅचच अशी आहे, अप्रतिम लोएस्ट टोटल आहे. परंतु हे बॅट आणि बॉल मधलं द्वंद्व युद्ध, या दोन गावांमधील द्वंद्व युद्ध हे आपल्याला पाहायला आता मिळतंय. शेतकरी समाज म्हणून तुला संबोधलं गेलं. पूर्वीच्या काळामध्ये घरात कणगेच्या कणगे, ओट्यावर कणगेचा कण, तो शेतकरी संघ तुम्हाला बघायला मिळतो. लाल मातीत राहणारे इथे तुम्ही फक्त राहतात, बाकीचं तुमचा संघ पाहिलं काटाळा वगैरे गेलं तर अक्षरशः लाल मध्ये राहणार आणि त्या मातीच्या नाताशी कसं जुळणारं मैदान काय फिल्डिंग वर बघायला मिळते. गुड क्षेत्रक्षण. पुढे जाऊया मैदानाच्या आतमध्ये. महेंद्र नावाचा वादळ इथे बाकी चांगली गोलंदाजी करतोय. शॉर्ट प्लेन चेंडू इथे बाकी पॉवरफुल लागत नाही. इथे बघा सुंदर क्षेत्रक्षण, फक्त चेंडूला पूल केलं गेलं. शॉर्ट ऑन पूल बघायला मिळालं. धावसंख्या 1 ने धावसंख्या होते 18. दबाव दबाव टेन्शन टेन्शन हे तुम्हाला बघायला मिळतंय. बघा दीपकजी, इथून बाहेरून आपण म्हणतो की आखूड टप्प्याचा चेंडू होता, फलंदाजाने मारायला पाहिजे होतं. परंतु आतमध्ये फलंदाजाच्या माइंडमध्ये काय चालू असताना, या खेळाडूंच्या मनामध्ये काय चालू असताना, ते प्रेशर ते दडपण त्या खेळाडूंनाच माहीत असतं. निश्चितच निश्चित. पण एकदम बघायला धावसंख्या झाल्याची टोटली 18. अजून 13 धावाची आवश्यकता विजयासाठी येणारे चेंडू आहेत ते 13 चेंडू 13 धावा. काय मॅच सजवलाय, काय मॅच नटवलाय. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे बेटेगाव संघाचं. चला थोडीशी घाई करा मित्रांनो. आज 4 क्वार्टर खेळायचे, 2 सेमी फायनल खेळायचंय. पुन्हा आपल्या षटकाला महेंद्र नावाचा गोलंदाज बघायला मिळतो. इथे बाकी चेंडू टटवलाय, झेल होती पाहायचंय. ओ झेल सोडलाय आणि झेल कोणाचा सोडलाय. इनफॉर्म बॅट्समन जो पाहायला मिळतोय तो अंकेश नावाच्या खेळाडूकडनं. कदाचित हा झेल सुटला तर मी मॅच देखील सुटली गेली असेल. हा जर विकेट गेला असता तर खऱ्या अर्थाने मोठ्या अडचणीत म्हणतात हा सगळं सापडला असता. नक्कीच. इथे मात्र कॅच घेणं खूप गरजेचं होतं, कारण की अंकेशची बॅट जर बोलू लागली तर डेफिनेटली तो संघाला विजयाच्या जवळ घेऊन जाऊ शकतो. परंतु दीपक सर, इथे आपण पाहिलं सामना अजूनही संपलेला नाहीये. आता पाहूया कशा प्रकारे काय रणनीतीने बेटेगाव हा संघ खेळतोय. आजच्या दिवसात हे टॉप 8चे संघ आपल्याला खेळताना जरूर दिसणार आणि अशीच रंगतदार लढती या आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. निश्चितच म्हणतात. बघूया, आपण म्हटलं की कॅचेस विन द मॅचेस. चला घाई करा बेटेगाव संघ. प्लीज विचार विनिमयाला एवढा वेळ घेऊ नका. तुम्ही देखील एक आयोजक आहात. प्लीज आम्ही सांगत आहोत कंट्रोल मॅच बघा. 12 चेंडू आणि 12 धावाची आवश्यकता. विशालकडनं हा कदाचित झेल पकडला गेला असता. बॅटिंग पॉवर प्ले. आता बाकी बॅटिंग प्ले बघूया आणि अंकेशला मिळाल्याचा जीवदान हा कशा आपल्याला फायदा उचलला. कारण हा खेळाडू असा आहे जो शेवटपर्यंत राहिला तर मॅच फिनिश करू शकतो. पण 31 धावासाठी दिलेली टक्कर, केलेला संघर्ष, जेवढी स्तुती करावी बेटेगावची तेवढी कमी आहे. नक्कीच नक्कीच. कौतुकास पात्र अशी कामगिरी बेटेगाव संघाने केली आहे. लोवेस्ट टोटल जरी असली तरी आमच्याकडे गोलंदाजी चांगल्या प्रतीची आहेत, चांगल्या प्रतीचे गोलंदाज आपल्याकडे आहेत आणि चांगल्या प्रतीचे क्षेत्ररक्षक देखील आहेत. एक झेल सुटला असता त्यावरून आपण जज करू शकत नाही आहोत की फिल्डिंग खराब आहे. फिल्डिंग अप्रतिम बेटेगावने केली आहे. धन्यवाद. निश्चितच आता बॅटिंग पॉवर पे 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर. एक तुम्हाला लॉंग ऑफ बघायला मिळतो, लॉंग ऑन बघायला मिळतो आणि मिड विकेट या क्षेत्रात 3 खेळाडू ठेवत. अंकेशला नुकतंच जीवदान मिळालं. जीवदानचा फायदा कसा उचलला. कारण अंकेश सारखा खेळाडू जर डकआउटमध्ये गेला असता तर मोठ्या समस्या निर्माण झाल्या असत्या. आता बाकी 12 चेंडू 12 धावा. काय मॅच बघायला मिळते. प्रेक्षकांना वाटलं होतं कदाचित हा बघायला, म्हणून तर म्हटलं जातं ना, घरामध्ये मटण न्यायची, घरामध्ये चिकन न्यायचं. ताई आणि आईला सांगायचं आई मी येतोय आणि मैदानामध्ये येऊन मग संध्याकाळी बसायचं. कारण क्रिकेटचा माणूस प्रेमात पडला. जशा पद्धतीने आमचे सुरेश काका स्पर्धेच्या पहिल्या चेंडू पासून तर शेवटच्या चेंडूपर्यंत आमच्या काकीचा फोन येतो, अगं मी येतो थांब जरा मॅच टफ चाललाय. पण काका काही जेवायला जात नाही, जे काय इथे मिळते राहायचं. असे दर्दी आम्हाला बघायला मिळतात. आणि सुरेश काका तुमचं मनापासून कौतुक करेल. जे समालोचक कक्षाचं तुम्ही आमचं जे आम्हाला प्रोत्साहित करत त्याबद्दल सुरेश काकाचं मी मनापासून कौतुक करेल. पुन्हा एकदा विपुलाचा गोलंदाज बघायला मिळतोय. इथे बाकी चेंडू केला, आउटाचा पास पाहायला मिळतो. चेंडू जातो सीमा पलीकडे 6 धावा. दिस इज अंकेश घरात. हार्दिक पांड्या ऑफ सरावली. चेंडू द्या. ब्रेक शॉट. चला बघा, सकाळ सकाळचा 17/411 तुमच्या युट्यूबच्या माध्यमातून बघणारा प्रत्येक देशकांना मानव समुद्र. निश्चित तुम्ही असंच या स्पर्धेत प्रेम करा. आणि सुरुवातीला म्हटलं की हा कॅच किती महागात पडेल. मोठा विकेट होती आणि ही विकेट गेल्यानंतर आता बाकी मॅच क्लिअर होताना बघायला मिळेल. धावसंख्या होती ती 24. आता फक्त 7 धावची 11 चेंडू आणि 7 धावची आवश्यकता. अंकेशला मिळालेलं जीवदान काय महागात पडलंय बेटेगाव संघाला. पुन्हा विपुल आपल्या सगळ्याला पुढे हाताळतोय.
शॉर्ट ऑफ पूल केला, इथे चेंडू जातोय डिक्लेअर झोन बघायला मिळेल. 2 धावा बघायला मिळेल. 2 धावांशी विचार की धावसंख्या पोहोचते 26 धावा. आता 5 धावची आवश्यकता. हा विकेट जर गेला असता तर खूप मोठ्या समस्या निर्माण झाल्या असतात, पण ज्या पद्धतीने मी म्हटलं की 8 फलंदाज तुम्हाला फ्रेंड्स सरावलीच्या मैदानात बघायला मिळतात. जेव्हा 10 बॉल असतील ना तेव्हा वरचा द्यायचा. 5 धावाची आवश्यकता विजयासाठी. 26 पुन्हा 52 बघायला मिळते. विजयासाठी काय अंकेशची बॅटिंग केलाय. निश्चितच अप्रतिम फलंदाजी. विपुल सुनीटू गुड बॉलिंग. चेंडू पडल्यानंतर ऑफस्टनच्या बाहेर निघून जातोय. झेल होतं की पाहिजे. अप्रतिम झेल पडतात, पण अंकेशने आपल्या संघासाठी महत्वाचं काम केलं. किती धावा काढायचं अंकेशने बघूया. 1 धावाची आवश्यकता आहे. किती रे मंथन जरा स्कोर चेक कर जरा प्लीज. आवश्यकता विजयासाठी. अशा पद्धतीने विजय संपादन केलंय. आणि अशा पद्धतीने पहिला संघ. पण बेटेगाव संघासाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. हस्तांदोलन करायचं. बेटेगाव संघ हस्तांदोलन करायला हँडशेक करायला पाहिजे. म्हणतील काय म्हणाल. हा सामना तुम्ही बघितलात गेलात. अप्रतिम. बघा स्कोररकडे. धन्यवाद दीपकजी. ह्या विजयानंतर विजयश्री फटका पाहण्यासाठी ज्यांनी ह्या फ्रेंड्स क्रिकेट कपच्या मैदानावर ज्यांचं आगमन झालेलं आहे, ज्याला आपण क्रिकेटचं महर्षी म्हणू शकतो आणि ज्यांनी क्रिकेट ह्या पंचक्रोशीमध्ये जिवंत ठेवलेलं